परभणी जिल्हा कारागृहात तिहेरी खून प्रकरणातील आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. परभणी तालुक्यातील असोला येथे 2022 साली राजू अडकिने या इसमाने आपली आई, मावशी आणि मावसा अशा 3 जणांची हत्या केली होती. या घटनेनंतर ताडकळस पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा देखील नोंद झाला होता. सध्या हे प्रकरण कोर्टामध्ये सुरू असून त्याची सुनवाई सुरू झाली आहे. त्याच दरम्यान काल रात्री संबंधित आरोपीने हा प्रकार केला आहे. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या अगोदर देखील परभणी जिल्हा कारागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न कैद्यांकडून करण्यात आला आहे आणि त्यामुळे जेल प्रशासनाच्या एकूण कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दरम्यान घटनेनंतर मयत आरोपीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आला असून या ठिकाणी नालपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सहाय्यक पोलीस अधीक्षक बेनिवाल यांनी देखील भेट दिली आहे. परभणीहून DK इनामदारसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, परभणी. Thanks for watching Ekmat Digital.